मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमीला समोर पाहताच आकाश खूपच खुश होतो. तो पळत जाऊन भूमीला घट्ट अशी मिठी मारतो आणि माझी सायकल राणी आली असं तो मोठ्यानेच सर्वांना ओढून ओढून सांगत असतो. सर्वजण खुश असतात, मात्र पौर्णिमा आणि रागिणीचा जळफळाट होत असतो. तर भूमी म्हणते, आकाशला निर्दोष सिद्ध करता यावं म्हणून शक्य नसताना सुद्धा मला जामीन मिळाली. आकाश, मी तुला काहीच होऊ देणार नाही, मी तुला शिक्षा नाही होऊ देणार. आणि ते ऐकून रागिणीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे अभि हा सोनलसाठी ड्रिंक बनवत असतो. ते पाहून सोनल विचारते, किती प्रेमाने तू माझ्यासाठी ड्रिंक बनवत आहेस रे. एवढं प्रेमाने तुझ्या बायकोसाठी तरी कधी बनवलं होतंस का? त्यावर अभि म्हणतो, बायकोसाठी? छे छे, कधीच नाही, ते शक्यच नाही. कारण ती फक्त दिसायला सुंदर आहे, परंतु मनाने खूप कन्झर्वेटिव्ह. तर सोनल म्हणते, ते आलं त्या दिवशी माझ्या लक्षात, खोटी आधुनिक आहे. अभि म्हणतो, पण बायको तशीच असावी, नाहीतर आम्ही नवरे कुठे कुठे लक्ष देणार. सोनल विचारते, तू इथे माझ्यासोबत ड्रिंक घेत आहेस हे तिला माहिती आहे का? तर अभि विचारतो, तुला माझा आनंद बघवत नाही का? का सारखा सारखा तिचा विषय काढून मला डिवचण्याचा प्रयत्न करत असतेस? राहू देत ना काही गोष्टी तुझ्यात आणि माझ्यात. असं म्हणत तो आता सोनलच्या हातावर प्रेमानेच हात फिरवत असतो. तेव्हा सोनल लगेच अभिचा हात झिडकारत म्हणते, मिस्टर पटवर्धन, हे तर आपल्या सिलेबसच्या बाहेरचं आहे. मेन कोर्स सोडून तुम्ही कुठेतरी बाहेरच भरकटत आहात. तर अभि म्हणतो, ते काय आहे ना, कधी कधी मेन कोर्सपेक्षा डेझर्ट जास्त हॅपनिंग असतं, मग नाईलाज होतो. म्हणून आता दोघेही चेअर्स करतात आणि ड्रिंक करू लागतात. परंतु त्याच वेळेला अभिला पौर्णिमाचा फोन येतो. ती विचारत असते, अहो कुठे आहात तुम्ही? मी केव्हाचा तुम्हाला कॉल करतीये. इथे घरी खूप मोठा गोंधळ झालाय. माझं आणि आईंचं तर डोकंच पूर्णपणे बंद पडलंय. तर अभि चिडूनच म्हणतो, पौर्णिमा, अगोदर तुझी ही फालतू बडबड बंद करशील का? आणि नक्की काय झालं ते मला स्पष्टपणे सांग. असं कुठलं आभाळ कोसळलं आहे? त्यावर पौर्णिमा सांगते, अहो ती भूमी जेलमधून सुटून पुन्हा घरी आली आहे. आणि ते ऐकताच अभि आणि सोनलच्या पायाखालची जमीन हादरते. दोघेही धक्क्याने उठून उभे राहतात. तर इकडे रागिणी नाटक करत म्हणत असते, भूमी बाळा, खरंच ग, देव तुझ्या पाठीशी आहे. तू घरी आल्याचा मला इतका आनंद झाला, तुला काय सांगू. माझे तर शब्दच खुंटले आहेत. कारण अशक्य गोष्ट शक्य झालीच कशी? कारण ऑलरेडी आपल्या वकिलांनी खूप मोठा घोळ घालून ठेवला होता. आपण ते जामिनीचे पेपर्स वेळेवर सबमिट करू शकलो नाही, मग जामिनीशिवाय तुला जेलमधून बाहेर सोडलंच कसं? तेव्हा भूमी रागिणीला सांगते, जामिनीशिवाय नाही आत्या, मी जामिनीवरच बाहेर सुटले आहे. तर रागिणी विचारते, पण तुला जामीन मिळाली कशी? तेव्हा भूमी सांगते, हे सगळं ना बाबा आणि गंगाधर काकांमुळे शक्य झालं. त्यांनीच मला ही जामीन मिळवून दिली. तर राजा काका धक्क्यानेच विचारतात, पण कोर्ट तर बंद होतं ना? त्यावर भूमीचे बाबा सांगतात की हो, पण ते म्हणतात ना की जसं पेराल तेच उगवतं. माझ्या भूमीने आत्तापर्यंत कुणाचं काही वाईट केलं नाही. स्वप्नात सुद्धा ती कधीच कुणाबद्दल वाईट विचार करू शकणार नाही. मग देव तरी तिच्याबद्दल वाईट का करेल? मला जेव्हा कळलं की भूमीला अटक झाली, तेव्हाच मी गंगाधरला फोन केला. तो बिचारा धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आला. तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही सर्वजण आत्ताच तिथे येऊन गेला होतात म्हणून, आणि 3 दिवस कोर्टाला सुट्टी असल्यामुळे जामीन मिळणार नाही. तेव्हा गंगाधरने त्याच्या एका ओळखीच्या मित्राला, वकिलांना फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की जामीन मिळणार नाही, ते एका नॉर्मल केसमध्ये, परंतु स्पेशल केसमध्ये जामीन मिळू शकते. म्हणून आम्ही एका मॅजिस्ट्रेटसमोर जी काही प्रोसेस असते ती पूर्ण केली आणि भूमीला जामीन मिळवून दिली. ते ऐकून रागिणीला तर मोठा धक्काच बसतो. ती मुद्दामच म्हणते, अरे वा माधवराव, तुम्ही तर पार मॅजिस्ट्रेटपर्यंत ओळख काढलीत. त्यावर भूमीचे बाबा म्हणतात, नाही, ही सगळी माझ्या भूमीचीच पुण्याई आहे. तेव्हा ते सांगतात, आम्ही जेव्हा त्या मॅजिस्ट्रेटकडे गेलो तेव्हा भूमीचे बाबा त्यांच्यासमोर हात जोडत म्हणत असतात की प्लीज माझ्या मुलीला यातून सोडवा, तिला फसवण्यात आलं आहे. तेव्हा ते मॅजिस्ट्रेट म्हणतात की भूमीसारख्या मुलीसाठी तुम्हाला आमच्यासमोर हात जोडण्याची गरज नाही, कारण जेव्हा आमचा खूप वाईट काळ चालू होता ना, तेव्हा तुमच्या भूमीनेच आम्हाला जगण्याची एक नवीन उमेद दिली होती. आमच्या मुलीने आमच्याशी बोलणं टाकलं होतं, सगळे संबंध तोडले होते. आणि तेव्हाच माझी पूर्णपणे खचून गेलेली बायको तुमच्या भूमीकडे एक घड्याळ रिपेअर करण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हा भूमीने तिला असं काहीतरी सांगितलं. त्या दिवसापासून ती फक्त आणि फक्त हॅप्पी आहे. आम्हाला जगण्याची एक नवीन दिशा भूमीनेच दिली होती.
आणि भूमीच्या पुण्याईनेच आमच्या मुलीने पुन्हा एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा भूमी माझ्या बायकोला म्हणाली होती की मला तुमची दुसरी मुलगीच समजा. मग मी माझ्या मुलीची मदत का नाही करणार? म्हणून आता त्यांनीच भूमीला जामीन मिळवून दिलेली असते. तेव्हा भूमीचे डोळे अश्रूंनी डबडबलेले असतात. तेव्हा बाबा म्हणतात, भूमी, देव सगळं बघत असतो आणि तो त्याची नोंद देखील ठेवत असतो. तू आजपर्यंत कुणाचं काही वाईट केलं नाहीस ना, मग देव तरी तुझं वाईट का करेल? तर आई खुश होत म्हणतात, अगदी 100% खरं बोललात माधवराव, आपली भूमी आहेच तशी. तेव्हा आकाश विचारतो सायकल राणी, तू ठीक तर आहेस ना? त्या पोलीस काकांनी तुला काही बाऊ तर केला नाही ना? तुला त्रास तर दिला नाही ना? त्यावर भूमी म्हणते, नाही रे आकाश, मी एकदम ठीक आहे. तर आता रागिनी नाटक करत हात जोडत म्हणते, खरंच माधवराव, तुमचे खूप उपकार झाले. राजा काका म्हणत असतात, हो ना, अगदी शेवटच्या क्षणी धावपळ करून तुम्ही भूमीला सुखरूपपणे जेलच्या बाहेर काढलत. आता मंगळवारची शेवटची तारीख आहे म्हटल्यावर आपल्याकडे तेवढा वेळ आहे. तर भूमी म्हणते, काका, आता मी आली आहे ना, आकाशला या केसमधून बाहेर काढल्याशिवाय आता मी शांत नाही बसणार. आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात. तर राजा काका म्हणतात, आकाशला जर निर्दोष सिद्ध करायचं असेल ना, तर आपल्याला त्या सोनलच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील आणि आपल्याला उद्यापासूनच कामाला सुरुवात करावी लागेल. त्यावर भूमी म्हणते, उद्यापासून नाही तर आजपासूनच. तर इकडे अभिषेक घाबरतच सोनलला म्हणत असतो की भूमीचं जेलच्या बाहेर येणं आपल्यासाठी अलार्मिंग आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी करायला हवं. मी उद्याच तुझ्यासाठी दुसरं घर बघतो, तू तिकडे शिफ्ट हो. तर सोनल म्हणते, तू शांत हो, एवढी घाबरण्याची गरज नाही आहे. आपण आकाशला ज्या पद्धतीने अडकवलं आहे ना, मला नाही वाटत की भूमी त्याला त्यातून निर्दोष सिद्ध करू शकते. परंतु अभिषेक म्हणत असतो, नाही, कारण ती आकाशसाठी काहीही करू शकते. सोनल विचारते, ती काय कायदा बदलेल का? तू काही पण काय बोलतोस? तर आकाश म्हणतो, भूमी खूप अनप्रेडिक्टेबल मुलगी आहे. ती कुठून कुठे पळवाट शोधेल आणि आपल्या हातातून निसटेल ते आपल्याला सुद्धा कळणार नाही, कारण ती भूमी आहे. तर सोनल चिडूनच म्हणते, मग मी सुद्धा सोनी आहे आणि आत्तापर्यंत कोणीही मला अडकवू शकलं नाही, मग ही भूमी काय अडकवणार आहे? आता तर मला बघायचंच आहे की या 3 दिवसांमध्ये ती भूमी काय करू शकते ते. तर इकडे रागिनी मुद्दामच भूमीला विचारते की तू नक्की काय करायचं ठरवलं आहेस? त्यावर भूमी सांगते, आत्ता तरी मला काही सुचत नाहीये, पण काहीतरी नक्कीच सुचेल. तेव्हा राजा काका सांगतात की आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तर आकाश म्हणतो, सायकल राणी, तू या सगळ्यांसोबत काय गप्पा मारत बसलीयेस? अगं, मला तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. म्हणून आकाश भूमीला लगेच आतमध्ये घेऊन जातो. तर रागिनी भूमीवर बारीक लक्ष ठेवण्याचं ठरवते. इकडे रूममध्ये आल्यानंतर भूमी आकाशला विचारते की तुझी तब्येत आता कशी आहे? त्यावर आकाश म्हणतो, मी ठीक आहे. अगं, तो ताप आहे ना, तुला खूप घाबरतो. तू नव्हतीस ना तेव्हा तो आला होता, तू आलीस तर तो अचानक गायब झाला. तर भूमी प्रेमानेच आकाशचा हात हातात घेत म्हणते, तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी असंच गायब करून टाकणार आहे. तुला एक क्षणभरसुद्धा मी माझ्यापासून दूर ठेवणार नाही. मी सतत तुझ्या सोबतच असणार आहे. तेव्हा ती आकाशला तसं प्रॉमिसही देते आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमानेच हात फिरवत असते. त्याच वेळेला मनू तिथे येते आणि डोळे झाकत म्हणते, अरे बापरे, मी नॉक करून यायला हवं होतं ना, मी तर विसरलेच होते. विरहातले 2 जण आज भेटले आहेत म्हणून. तर भूमी लगेच आकाशपासून बाजूला होते. तेव्हा भूमीने आकाश आणि प्रशांतला सोनलवर वॉच ठेवण्यासाठी पाठवलेलं असतं. तर मनू आणि भूमी दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर वर्तकांना भेटून त्यांची मदत घेण्याचं ठरवतात आणि तेव्हाच रागिनी हे सर्व काही चोरून ऐकते. तर पुढील भागामध्ये रागिनी सोनलला फोन करून सांगते की अथर्व आणि प्रशांत तुझ्या मागावर आहेत, तू त्यांच्यापासून जपून राहा. तर इकडे प्रशांत हा सोनलचे दारू पिल्याचे फोटो काढून भूमीला पाठवतो. त्यानंतर सोनल भूमीला म्हणत असते की या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुला जे काही मिळेल ना ते बघून तुझ्या पायाखालची जमीन हादरेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.